नमस्कार भावांनो, कशा आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड किडामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जॉली LLB 3 या चित्रपटाबद्दल पाहणार आहोत. हा चित्रपट रिलीज झालेला आहे. ह्या चित्रपटामध्ये अरशद वारसी आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आहे. ह्याच्या अगोदर अरशद वारसी याचा भाग पहिला आणि अक्षय कुमार याचा भाग दुसरा हा चित्रपट होता. हा जॉली LLB हा तिसरा पार्ट आहे. ह्यामध्ये ह्या दोघांची भूमिका आहे. दोन जॉली LLB ह्या चित्रपटामध्ये एकमेकासमोर येणार आहेत. कथा जॉली LLBच्या आधारे आहे. यामध्ये जगदीश त्यागी म्हणजे अरशद वारसी आणि जगदीश्वर मिश्रा म्हणजे अक्षय कुमार यांच्या भोवती ही कथा फिरते. एकाच नावाने होणाऱ्या गोंधळामुळे आणि व्यावसायिक स्पर्धेमुळे ते सतत एकमेकाशी वाद घालतात, एकमेकाशी भांडत असतात आणि एकमेकाची केस दुसऱ्याला जाते आणि ह्याच्यावरून हा वाद निर्माण होतो. ह्या चित्रपटामध्ये एक चांगल्या प्रकारे मुद्दा दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे हा आपला बळीराजा म्हणजे आपला अन्नदाता शेतकरी ह्या मुद्द्यावर हा चित्रपट ची कथा दाखवण्यात आलेली आहे. या चित्रपटामध्ये असा एक ट्विस्ट आहे, जेव्हा बिकानेरमध्ये एका शेतकरी महिलेचा सीमा बिस्वाल जमीन हडपल्याप्रकरणी मोठा उद्योगपती हरिभाई खेतान म्हणजे गजराव राव यांच्यावर खटला सुरू होतो. सुरुवातीला दोघांमध्ये या प्रकरणात वेगवेगळ्या बाजू दिसून येतात आणि हा खटला चालू असतो आणि ह्यामुळे ह्या चित्रपटामध्ये असे दाखवण्यात आले की ह्या बळीराजाची जमिनी हडपण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना मोबदला पण दिलेला नाही असे या चित्रपटामध्ये जेदाखवले आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध विनोदी आणि हलका-फुलका भाग आहे, पण उत्तरार्ध भावनिक आणि गंभीर रूप धारण करतो. जेव्हा शेतकऱ्याच्या समस्या आणि सामाजिक न्यायावर लक्ष केंद्रित केले जाते, तेव्हा या चित्रपटामध्ये एक बघण्यासारखे दाखवलेले आहे आणि ह्या चित्रपटामधून एक सामाजिक आपुलकी आपल्याला दाखवण्यात आलेली आहे आणि ह्या चित्रपटाचे गंभीर आपल्याला पॉईंट दाखवण्यात आलेले आहे, जे शेतकऱ्यांची व्यथा आहे या चित्रपटामध्ये दाखवण्यात. कसा आपला बळीराजा आपल्या जमिनीला काडीमोड दाम मिळत नाही आणि प्रत्येकाला दुसऱ्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू ह्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे आणि बळीराजाच्या जमिनीला काडीमोड किंमत नाही. या चित्रपटामध्ये जे संघर्ष कशाप्रकारे केले आहे बळीराजाने हे दाखवलेलं आहे. ह्या चित्रपटामध्ये विनोद आणि भावनांचा मैफिल चांगला आहे. चित्रपटात कोर्टरूम ड्रामा, विनोद आणि सामाजिक समन्वयाचा चांगला मैफिल जमलेली आहे आणि या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसून येते. त्याचबरोबर न्यायाधीश सुंदरलाल त्रिपाठी यांच्या भूमिकेत सौरभ शुक्ला यांचा अभिनय उत्कृष्ट दाखवण्यात आलेला आहे आणि ते चित्रपटाचे खरे नायक ठरले आहेत. या चित्रपटामधून एक चांगला संदेश आपल्याला मिळतो. चित्रपट मनोरंजनाबरोबर शेतकऱ्याच्या हक्कांसारख्या गंभीर सामाजिक प्रश्नांवर हा चित्रपट प्रकाश टाकतो. काहींना ही पटकथा थोडी लांब वाटली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला कोर्टरूम ड्रामा कमी असल्यामुळे काही प्रेक्षकांना कंटाळा येत असतो. काही लोकांना पहिल्या दोन भागांच्या तुलनेत या भागात कोर्टमधील दृश्यांची संख्या कमी वाटत आहे आणि अमृता राव आणि हुमा कुरैशी यांच्यासारख्या अभिनेत्यांचा पुरेसा वाव न मिळाल्याबद्दल टीका झालेली आहे. एकंदरीत जॉली LLB 3 हा एक मनोरंजक चित्रपट आहे, जो हसण्यासोबत विचार करण्यास भाग पाडतो. अक्षय कुमार, अरशद वारसी आणि सौरभ शुक्ला यांचा अभिनय हा चित्रपटाचा मुख्य आधार आहे. जरी चित्रपटात काही कमतरता असल्या तरी तो एकदा तरी बघण्यासारखा आहे. खास करून जर तुम्ही मागील भाग पाहिले असतील तर हा चित्रपट तुम्ही
पहा, आवर्जून पहा. हा चित्रपट शेतकऱ्याचे व्यथा सांगून जातो. त्याचबरोबर ह्या चित्रपटामध्ये कॉमेडी पण आहे आणि जर तुम्ही अक्षय कुमार आणि हर्षद वारसीचे फॅन असाल तर हा चित्रपट तुम्ही पडद्यावर जाऊन चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा. हा चित्रपट चांगला आहे आणि हा चित्रपट चांगल्या प्रकारे बिझनेस करत आहे आणि ह्या चित्रपटाची कथा चांगली असल्यामुळे तुम्ही प्लीज हा चित्रपट थिएटरला जाऊन बघा आणि शेतकऱ्याची काय आजच्या युगामध्ये व्यथा आहे या चित्रपटामध्ये दाखवलेले आहे. असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि माझ्या